नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. संध्याकाळी सत्यम आणि ग्रीशा देवनं दिलेल्या टॉईज सोबत खेळत होते. ओ गॉड, ग्रीशानं असं म्हणत डोक्याला हात लावला. व्हॉट हॅपन? सत्यमनं विचारलं. या टॉईजसाठी मी तर डेव्हिलला थँक्ससुद्धा म्हटलं नाही. ओ नो, मी पण नाही बोललो. दादा, तू फार हुशार आहेस ना, कसं विसरलास? ती थोडी रागात बोलली. सॉरी, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण अंकलला कॉल करून थँक्यू म्हणूयात का? सत्यम बोलला. ओके, ग्रीशा अगदी खुश होत बोलली. पण नंबर? सत्यमने विचारलं. गुगल, ग्रीशा बोलली. येस, थांब, मी टॅब घेऊन आलोच, सत्यम बोलला आणि तो त्याचा टॅब घेऊन पुन्हा ग्रीशाजवळ आला. अंकलचं नाव काय? हँडसम डेव्हिल, ग्रीशा लगेच बोलली. बुद्धू, ते नाव तू त्यांना दिलेस. हां, देव डॉक्टर, सत्यम आठवत बोलला. मग त्याने डॉक्टर देव म्हणून गुगलवर सर्च केलं तर फार मोठी लिस्ट ओपन झाली. ओ नो, सत्यम बोलला. काय झालं? ग्रीशा बोलली. इथे तर खूप सारे डॉक्टर देव आहेत, आता यातला त्यांचा नंबर कसा कळेल? सत्यम बोलला. बुद्धू, इमेज बघ ना, ग्रीशा बोलली. येस येस, सत्यम हसत बोलला आणि संजीवनी हॉस्पिटलच्या नावासमोर देवचा फोटो होता आणि त्याचं नावही होतं. येस, मिळाली अंकल. डॉक्टर देवांश देसाई, संजीवनी हॉस्पिटल, सत्यम बोलला. मग कर ना फोन, ग्रीशा बोलली. ओके, असं म्हणत त्याने दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन केला आणि स्पीकर ऑन केला. मला दे ना, ग्रीशानं फोन हिसकावून घेतला. हॅलो, संजीवनी हॉस्पिटल, समोरून रिसेप्शनवरच्या मुलीचा आवाज आला. हँडसम डेव्हिल आहे का? ग्रीशा बोलली. व्हॉट? कोण? ती मुलगी ना समजून बोलली. हँडसम डेव्हिल, ग्रीशा पुन्हा बोलली आणि सत्यमनं डोक्यावर हात मारला. मला दे बुद्धू. हॅलो, कॅन वी स्पीक टू डॉक्टर देवांश देसाई? सत्यम बोलला. रिसेप्शन गर्लने लहान मुलाचा आवाज आहे ते लगेच ओळखलं. हू आर यू? ती बोलली. आय एम सत्यम अँड शी इज माय लिटल सिस्टर ग्रीशा. आम्हाला डॉक्टर देवना बोलायचं आहे, सत्यम बोलला. काय काम आहे? त्यांना थँक्यू म्हणायचं आहे, ग्रीशा मध्येच बोलली. कशासाठी? त्यांनी आम्हाला टॉईज दिले ना म्हणून. ओह, पण सर नाही आहेत. कुठे गेलेत? त्यांनी विचारलं. सर्जरीमध्ये आहेत. तुमच्याकडून मी त्यांना थँक्यू बोलेन, ओके? त्या मुलीनं असं म्हणून फोन ठेवून दिला. फोन कट झाला. सत्यम बोलला आणि ग्रीशाला राग आला. त्यानं पुन्हा नंबरवरती फोन केला. हॅलो, संजीवनी हॉस्पिटल. हाऊ डेअर यू, फोन कट कसा केलात? मी तुमचं नाव हँडसम डेव्हिलला सांगे ना, ग्रीशा रागात बोलली. हे बघ बाळा, इथे हँडसम डेव्हिल कोणीही नाही. रिसेप्शनवरची मुलगी बोलतच होती की शिवनं हँडसम नाव ऐकून तो रिसेप्शनजवळ आला. ड्युटी संपवून तो घरी जायच्या तयारीत होता. व्हॉट हॅपन? शिवनं विचारलं. सर, कुणीतरी लहान मुलं आहेत, मगापासून फोन करून हैराण केले. फोन दे इकडे. शिवनं फोन घेतला. हॅलो, शिव बोलला. हॅलो, हँडसम डेव्हिल, ग्रीशा पुन्हा बोलली. मी शिव बोलतोय. हू आर यू? आय एम डॉक्टर अँड यू? माय नेम इज ग्रीशा and I am also going to become a doctor. Where is handsome devil? ग्रीशा थोड्याशा रागात बोलली आणि तिचं बोलणं ऐकून शिवला हसू आलं. ग्रीशा म्हणजे देवची बेबी गर्ल का? येस. हू आर यू? मी त्या हँडसम डेव्हिलचा आहे ना फ्रेंड बोलतोय, शिव हसत बोलला. ओह, तुला देवशी बोलायचं आहे? हो, पण तो आता सर्जरीमध्ये बिझी आहे. ओह, मग कधी फ्री होईल? नाही सांगता येत. एक काम करूयात, तो फ्री झाला की तुम्ही त्याला फोन करा. मी त्याचा नंबर तुम्हाला देतो. तुला नोट करता येईल का? शिव बोलला. मला नोट करता येईल अंकल, सत्यम बोलला. गुड, नंबर नोट कर. मग शिवनं त्यांना देवचा पर्सनल नंबर दिला. एखाद्या तासानं या नंबरवरती फोन कर, देव फ्री असेल, शिव बोलला. ओके, थँक्यू अंकल. दोघेही एक साथच बोलले आणि फोन ठेवून दिला.
इकडे रात्री गाथा आणि समीर उशिरा घरी आले. राजनमुळे त्यांच्यावरती आता जास्त कामाचा लोड होता. तोपर्यंत मुलं झोपली होती. ताई, मुलं झोपली का? हो, मगाशीच झोपली. आणि ग्रीशा कुठे? गाथा बोलली. माझ्या रूममध्येच झोपली. तुम्ही आधी फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते, माया बोलली. मग गाथा आणि समीर फ्रेश होऊन आले. मायानं तिघांसाठी जेवण वाढून घेतलं. ग्रीशानं काही त्रास तर नाही ना दिला? ती बोलली. अजिबात नाही. आज नवीन टॉईज मिळाले त्यामुळे दोघेही खेळण्यात बिझी होते. आता झोपताना थोडंसं ग्रीशा तुझ्यासाठी रडत होती, माया बोलली. आज फार महत्त्वाची कामं होती, करणं भाग होतं, समीर बोलला. मॅक येणारच आहे, तो आल्यावरती बराच लोड कमी होईल, गाथा बोलली. अक्षय पण बरीच हेल्प करतो, तो आहे म्हणून सगळे प्रॉब्लेम्स लगेच सॉल्व्ह झाले, समीर बोलला. जेवण झाल्यावरती गाथा मायाच्या रूममध्ये आली. ग्रीशा आणि सत्यम बेडवरती शांतपणे झोपलेले होते. तिनं दोघांच्याही अंगावरनं हात फिरवला आणि ग्रीशाला हळूच उचलून तिनं तिच्या रूममध्ये घेऊन गेली. तिला बेडवरती व्यवस्थित झोपवून तीही बेडवरती आडवी झाली. माऊ, ग्रीशा बोलली आणि तिला जाग आली होती. तू आज लेट आलीस? हो रे राजा, आज ऑफिसमध्ये फार काम होतं ना म्हणून. मी ना आज स्कूल नंतर. ग्रीशा, फार उशीर झालाय बेटा, आपण उद्या बोलू का? मी फार थकली आहे ना, खूप झोप येते बाळा. गाथा डोळे बंद करून तिला थोपटत बोलली. ओके. मग ग्रीशानं पुन्हा डोळे बंद केले आणि तीही गाथाला थोपटू लागली. 10 मिनिटांतच गाथा गूढ झोपली, परंतु ग्रीशाला काही झोप येत नव्हती. तिने गाथाकडे पाहिलं आणि उठून बसली. बेडवरनं हळूच खाली उतरली आणि देवनं जे टॉईज तिला घेऊन दिले होते ते ती घेऊन बेडवरती आली आणि त्यांच्याशी खेळत बोलत होती. ओ गॉड, मी डेव्हिडला फोन करायचं विसरून गेले. ती त्या टॉईजला बोलली आणि बेडच्या खाली उतरून ती रूमच्या बाहेर येत त्यांच्या टॉईज रूममध्ये घेऊन गेली. तिथे बेडवरती ड्रॉइंग बुकवरती टॅब होता. तिनं तो घेतला आणि ड्रॉइंग बुक उघडलं. त्यावरती सत्यमनं देवचा नंबर नोट केलेला होता. तिनं तो एक नंबर घालून बघून डायल केला. बेल वाजू लागली. रात्रीचे 11:30 वाजले होते. देव नेमकाच फ्रेश होऊन बेडवरती आडवा झाला होता. यावेळी कोणाचा फोन आला म्हणून त्यानं फोन उचलून पाहिला तर एक अननोन नंबर होता. त्यानं तो उचलला. हॅलो हॅलो हँडसम डेव्हिल. ग्रीशाचा आवाज ऐकून तो एकदम शॉक झाला. त्यानं पुन्हा फोनवरचा नंबर पाहिला तर तो ओळखीचा नव्हता. हॅलो बेबी गर्ल, तू आहेस का? हो मीच आहे, ग्रीशा हसत बोलली. तुला हा नंबर कोणी दिला? तो आश्चर्यानं बोलला. युअर बेस्ट फ्रेंड शिव. आणि तुला त्याचा नंबर कोणी दिला? तो पुन्हा शॉक झाला. आम्ही ना गुगलवर सर्च केलं, असं म्हणत तिनं त्याला तो नंबर कसा मिळाला ती सगळी स्टोरी सांगितली. ते ऐकून देव हैराण झाला. दोघेही खूप स्मार्ट होते आणि त्याला त्याचं आश्चर्यही वाटलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहूयात ही बाप लेकीची जोडी गाथाला स्वतःकडे खेचण्यात यशस्वी होते का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.